राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक अधिकारांमध्ये मोठे फेरबदल. आर्थिक व्यवहाराचे सर्वाधिकार आता सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवारांकडे. आधी अजितदादांसह प्रफुल्ल पटेल, त्रिवेदी यांच्याकडे हे अधिकार होते. पटेल तटकरे यांच्या कर्तृत्वाची मला कल्पना आहे. कुणाला कोणतं पद द्यायचं हा त्यांचा पक्षाचा अधिकार आहे. सध्याच्या नेतृत्वाचे असेसमेंट वेगळे असतील आणि त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला असेल. राष्ट्रवादीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंचे अधिकार कमी केल्याच्या चर्चेवर शरद पवार यांचं वक्तव्य. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 20 मे रोजी महत्वपूर्ण बैठकीला आजी माजी आमदार उपस्थित राहणार. मुंबईमधील वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक पार पडणार. सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पार पडणाऱ्या या बैठकीला देखील महत्व. जिशान सिद्दीकी यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ इंग्रजीमधून घेतली. काही जण जाणून बुजून मराठी द्वेष्टे असल्याचे दाखवतात. शिरसाट यांची टीका. तर इंग्रजीमधून शपथ ही शासनाच्या कानाखाली चपराक. मनसेचे योगेश चिले यांचा निशाणा. तर मला मराठी येतं, जिशान सिद्दीकींचं उत्तर. मराठीतून शपथ न घेतल्यामुळे मंत्री संजय शिरसाट मनसे आक्रमक झाल्यानंतर जिशान सिद्दीकी यांचा पलटवार. उपजिल्हाधिकारी अभिजित भांडेला खरात प्रकरण भोवलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडनं भांडेंच्या निलंबनाचे आदेश. प्राथमिक चौकशीमध्ये भांडे दोषी आढळल्यामुळे निलंबनाची कारवाई. बावनकुळेंची माहिती. तर बंधुबाबा खरात सोबत उपजिल्हाधिकारी भांडेंचे कॉल रेकॉर्ड सुद्धा समोर आले. हडपसरमधील रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याचं प्रकरण. सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्तीची चौकशी. सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती एमआर असल्याची देखील माहिती. ही व्यक्ती स्वतःहून चौकशीसाठी आली होती. नाशिकच्या टीसीएस प्रकरणामधील आरोपीच्या जामिनावर उद्या मोठा फैसला. जिल्हा सत्र न्यायालयाने युक्तिवाद पूर्ण केला. निर्णय राखून ठेवण्यात आलाय. चौघा आरोपींसह अश्विनी चेनानी यांच्या जामीन अर्जावर देखील उद्या